दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात। पण आता शिंदेंच्या शिवसेनेनं थेट उद्धव ठाकरेंना लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांना अयोग्य मंत्री म्हणणाऱ्या ठाकरेंवर आता तानाजी सावंत यांनीही मूर्ख मंत्री म्हणत पलटवार केला। त्यामुळे ठाकरे गट आणि तानाजी सावंत यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। 2019 ते 22 ला पर्यंतचे मूर्ख मंत्री म्हणून तुमची नेमणूक केली। अयोग्य मंत्री टीकेवर मूर्ख मंत्री पलटवार। डॉक्टर तानाजी सावंत यांचा थेट ठाकरेंवर प्रहार। तानाजी सावंत सारखा एक बदमाश आणि लफंगा या महाराष्ट्रामध्ये दुसरा कोण होणार नाही। ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा गद्दार म्हणत वार। दोन्ही शिवसेनेत राजकारण धुआधार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतच असतात। पण आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या सहकार्यांनी सुद्धा थेट ठाकरे यांच्यावर हल्लाबोल सुरू केल्याचं दिसतंय। राज्याचे आरोग्यमंत्री असलेल्या डॉक्टर तानाजी सावंत यांनी ठाकरेंना थेट मूर्ख मंत्री म्हणत निशाणा साधला। 2019 ते 22 ला पर्यंतचे मूर्ख मंत्री म्हणून तुमची नेमणूक केली। मुख्यमंत्री नाही। मी जर अयोग्य मंत्री असेल तर 2019 ते 22 चुकून बोललो का मी मूर्ख मंत्री? कदाचित हेच असू शकतं। आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या टीकेचा ठाकरे गटानं सुद्धा खरपूस समाचार घेतला। तानाजी सावंत हे बेईमान आणि गद्दार असल्याचा पलटवार खासदार विनायक राऊत यांनी केलाय। तानाजी सावंत सारखा एक बदमाश आणि लफंगा या महाराष्ट्रामध्ये दुसरा कोण होणार नाही। एकंदरीतच लोकसभा निवडणुकीच्या आधी ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेत जुंपल्याचं पाहायला मिळतंय। आधी ठाकरेंच्या विरोधात न बोलणारे नेते आता ठाकरेंना लक्ष करू लागल्यानं शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतला संघर्ष आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।